बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति श्रेणी में शामिल करने की मांग को लेकर बंजारा समाज की ओर से राजूरा तहसील कार्यालय पर मोर्चा निकाला गया। बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति श्रेणी में शामिल करने की मांग को लेकर बंजारा समाज की ओर से राजूरा तहसील कार्यालय पर मोर्चा निकाला गया। यह मुख्य मार्ग से राजूरा तहसील कार्यालय पहुंचा, जिसके बाद आंदोलनकारियों ने तहसीलदार डॉक्टर ओम प्रकाश गौड़ को ज्ञापन सौंपा, जिसमें उन्होंने बताया कि निजाम स्टेट में 1918 में हैदराबाद गजट में बंजारा समाज एसटी में समाविष्ट है, लेकिन आजादी के बाद में महाराष्ट्र में एंटी कैटेगरी में शामिल किया गया। यह समाज आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक में एसटी कैटेगरी में समाविष्ट है। बंजारा समाज आदिवासी है। इस मोर्चे में राजूरा, कोरपना, जीवती और गोंडपिंपरी तहसील से बड़ी संख्या में समुदाय के लोग उपस्थित थे। हैदराबाद संस्थांमध्ये असल्यामुळे हा आमचा हैदराबाद संस्थांचा भाग असल्याने 1920 मध्ये हैदराबाद संस्थांच्या गॅजेटमध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये आहे। म्हणून आमची मागणी रास्त आहे। आम्ही कोणत्या समाजाचा आटक म्हणून कोणत्या समाजाच्या विरोधात लढत नसून आमच्या हक्क आणि अधिकाराच्या लढाईसाठी आम्ही या ठिकाणी हा मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे। आम्हाला शासनाने याचा न्याय दिला पाहिजे। शासन जर न्याय देत नसेल तर आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये संपूर्ण जाम करू, चक्का जाम करू आणि आम्ही आमच्या समाजाला आरक्षण मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करू। आणि या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2018 मध्ये कोरा देवीच्या भूमिपूजना प्रसंगी त्यांनी सांगितलं होतं की बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामील करून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही सुद्धा पाठपुरावा करू, शिफारस करू, अशाचं निवेदन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती। म्हणून आमची समाज बांधवांच्या वतीने एकच विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा बंजारा समाज कोणत्या आदिवासी समाजाच्या 7% आरक्षण मागत नाही। आमच्या समाजाला अनुसूचित जमातीच्या ब प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं आणि आम्हाला आमचा जो हक्क आणि अधिकार आहे तेवढाही जरी आम्हाला मिळालं तरी आम्हाला चालेल। आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून आम्ही आमच्या हक्काची लढाई या ठिकाणी लढणार आहोत।